निलेश घायवळला फरार घोषित करण्यात आलेला आहे। पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित करण्यात आलेला आहे। कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आज आदेश देण्यात आलेले होते। तर निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिम कार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी देखील घायवळवर गुन्हा दाखल झाला होता। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले। अक्षय, आपण बघतोय निलेश घायवळला फरार घोषित करण्यात आलेला आहे। मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते, काय या संदर्भातली अधिकची माहिती? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांकडून निलेश घायवळचा शोध घेण्यात येतोय, मात्र अद्यापही निलेश घायवळ जो आहे तो पोलिसांना मिळून आलेला नाही। त्यामुळे आज अखेर एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी जेव्हा चार्जशीट दाखल केलेला आहे तेव्हा सन्माननीय कोर्टाने निलेश घायवळला फरार घोषित केलेला असून त्याला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे एका बाजूला ॲब्स्कॉन्डिंग म्हणजे फरार घोषित केल्यानंतर आता पुणे पोलीस निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त करतात का हे पाहणं देखील आता तेवढंच महत्त्वाचं असेल। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।